तर मंडळी, आज आम्ही करणार आहोत आपल्या लाडक्या तनिष्काच्या 3ऱ्या महिन्याचा फोटोशूट। तर त्यासाठीच आई तनिष्काची तयारी करून देत आहे आणि इथे दीपाली तनिष्काच्या 3ऱ्या महिन्याच्या फोटोशूटसाठी डेकोरेशन करत आहे। तर ते डेकोरेशन पण मी तुम्हाला दाखवणारच आहे आणि थीम काय असणार आहे हे तुम्हाला थोड्याच वेळात माहित पडणार आहे। तर मंडळी, आमच्या तनिष्का आता सध्या रेडी झालेली आहे आणि खूप छान दिसत आहे आणि आज तनिष्का वारकरी झालेली आहे। फक्त ती ना टोपी पण घालू देत नाहीये आणि ते बांधून आपण घालतो त्याला दुपट्टा, तर ती पण ती करू देत नाहीये। पण आम्ही म्हटलं चला जाऊ द्या, आता एवढी तयारी करू दिली तीच आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे, कारण ते 3ऱ्या महिन्यात चालू आहे तिला आणि ते उशीर झाला यांच्या तर पण जाऊ द्या, काय करतो कामात होतो तो त्यामुळे नाही झालं। बरं ठीक आहे, पण ते जाऊ द्या ना। आता कसा शांततेने हा लुक तिने करू दिला आणि आपल्याला जसं म्हणजे डेकोरेशन पाहिजे होतं तसं झालेलं आहे। तर जाऊ द्या, तुम्हाला माफ या महिन्यात, पण पुढच्या महिन्यात लवकर झालं पाहिजे, कारण की कसं डेकोरेशन करणं आणि त्याच्यानंतर मी तनिष्काला पण पाहावं लागणार तिची तयारी। तर एकटी जण येणं हे पॉसिबल नाहीये, म्हणून मग आहे ना 3ऱ्या महिन्याचा हिचा फोटोशूटला इतका वेळ झालेला आहे। तर चल आता लवकर लवकर फोटोशूट करून घ्यायचं, कारण की मग हे राहणार नाही। बरोबर आहे। तर मंडळी, आता धमकी तर मिळालेली आहे पुढच्या महिन्याच्या फोटोशूटची। तर पुढच्या महिन्याचा जो तुझा फोटोशूट आहे हा आपण लवकर करून घेणार आहोत। तर चला आता जास्त उशीर न करता आता तनिष्काचा फोटोशूट करूया। आणि त्याच्यानंतर म्हणजे फोटोशूट झाल्यानंतर मला माझ्या आईच्या इथं पण जायचं आहे, कारण की माझा दादा गेला होता अमरनाथला, तर त्याची पूजा पण आहे। तर इतकं लवकर अटकून मला तिथे पण जायचं पूजेला। चला लवकर लवकर करून
चला तर मग फ्रेंड्स, फायनली आता तनिष्काचा फोटोशूट झालेला आहे. अगोदर आम्ही ना तिला वारकऱ्याचे कपडे घातले होते आणि त्याच्यानंतर मग तिला घातलेले आहेत मुक्ताईचा ड्रेस. त्याचे पण फोटो क्लिक केले आम्ही. इंस्टावर तुम्हाला दोन्ही रील्स पाहायला मिळतील. आणि आमची तनिष्का कशी दिसत होती आज, तर म्हणजे तिचा लुक कसा दिसत होता हे मला नंतर कमेंट करून नक्की सांगा. तर आता फायनली तिचा फोटोशूट झालेला आहे. तिला झोप येत होती म्हणून मग आता आई तिला घेऊन गेलेली आहे खाली आणि आम्ही दोघ जण खूप दमलो. कसं वाटत आहे तुम्हाला? आज खूप टेन्शन दिलं तिने एकदम, म्हणजे खूप रडणं सुरू झालं होतं तिच्या मनातच. आणि त्यानंतर मग आम्ही तिला घेऊन बसलो की खूप वेळपर्यंत शांत करण्यासाठी. आणि नंतर ती थोडा वेळ झोपली पण नंतर. आणि त्याच्यानंतर जेव्हा ती उठली ना तेव्हा आम्ही बाकीचा फोटोशूट कम्प्लीट केला. यस, तर आज खूप मजा आली पण फोटोशूट करायला. नाही पण तिने अगोदरचे जे फोटो होते की नाही ते चांगले काढू दिले तिने. फक्त जेव्हा मुक्ताईचा ड्रेस घातला होता तेव्हाच तिने इतकं रडणं चालू करून दिलं की काय सांगू, है ना. त्याच्यानंतर खूप त्रास दिला तिने. खूप त्रास दिला. तर आई पण आल्या होत्या, तर आई आता तिला खाली घेऊन गेल्या आणि आता इथलं आता आम्हाला आवरायचं आहे. तर हे आताच असंच आपण राहू देऊ कारण की खूप उशीर झाला आणि मला माझ्या आईच्या इथं पण जायचं आहे, तिथे पूजा आहे. तर आता आम्ही लवकर जाऊ आणि लवकर येऊ आणि तिकडनं आल्यानंतर मग इथलं सर्व आवरणार मी. चला जाऊ फ्रेंड्स, आता तयारी झालेली आहे. आता जाणार आहोत मी आईच्याकडे आणि तनिष्काची पण तयारी झाली. आणि तनिष्काला मी ना टोपी घालून दिली. तर नो इकडे बघ ना, इकडे तुझा लुक तर पण दाखव बघा. तर आम्ही ना तनिष्काला हा मुक्ताईचा ड्रेस घालून दिला होता आणि त्यानंतर मग तिचा फोटोशूट केला. तर चला आता ती पण खूप एक्साइटेड आहे तिच्या आजीच्या घरी जायला. तुम्ही बघू शकता तिला. तनू चला 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 आजीच्या घरी चला. पहिले दिल्या मामांनी छोटी आता सुका जावा लागते म्हणजे
बाईची सेवा करावं लागते. बाईला कधी पाय दाबून देव बाई, पायावर पाय देव बाई, बाई पळत जाईन तिकडे. जाय तुमच्यात काम आहे म्हणून. माझी मनात जाईन ये. हो तिचे पाय दाबून दे आता. मग मनात देव बाई, पायावर पाय देव बाई. तनू इकडे तिकडे पळत जाईल. माझी बोंबात झाली तनू आता. हो तुझी बोंबात झाली तू. गदरी झाली तू, गदरी. पाय दाबून द्या. कामाला गेलती? हा कुठं गेलती तू कामाले? कामाले कुठं गेलती? कुठं गेलती कामाले? पाय दाबून द्या लागते. आईला घे ना पाहिजे ना मी आजी कामच करून गेली. आजी कामच करते. घेऊन पाहिजे राहिली म्हणा. काय कर काय कर. इथून मस्त लवकर सुटते पण ते एकदम ते उठली कसं करायला सुरुवात झाली म्हणून ड्रेस मध्ये मस्त दिसत जाईल. तो फोन दाखवतो काय चाललो मी चाललो बोर थांबलो पाणी चला चाललो निघालो मी चाललो हा हा चाललो हा चाल चाललो बोर हो पहिले काय हो मुक्ताईचे पाहिला बोर नाही चाललो नाही बोर ते लहान झाले आणि ज्या होत्या त्या मोठ्या लहान झाल्या की एकदम असं टाकलं डिझाईन आहे. चाललो मी चला मी थांबला आता आणि थांबलं बाय बाय करा आता बाय बाय करा बाय बाय लवकर बाय करा चल म्हणा अरे बापरे हा वे आता पाहिजे फिरायला. चला तर मग फ्रेंड्स आता पाऊस येण्या अगोदर आता निघत आहोत आम्ही घरी जाण्यासाठी कारण की यांना पाऊस येणार आहे थोड्या वेळामध्ये खूप बद्दल आली होती तर इथे आम्ही यांना लवकरच घरी चाललो आणि तर इथे आईने अगोदर आम्हाला ना हळदी कुंकू लावलं त्याच्यानंतर मग आता निघत आहोत आम्ही घरी जाण्यासाठी. तर चला तर मग फ्रेंड्स आजचा ब्लॉग मी इथेच थांबवते आणि आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्कीच सांगा. माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. साईडली जी बेल आयकॉन आहे त्याच्यावर नक्की क्लिक करा. चला तर मग फ्रेंड्स भेटूया आता अशाच पुढच्या छानशा ब्लॉगमध्ये. तिथपर्यंत बाय बाय.